नमस्कार मित्रांनो, सायन्स बाबा यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य यांचे एक पत्र बघणार आहोत. यात त्यांनी उल्लेख केलेला आहे की मुख्याध्यापकांची मनमर्जी बंद. मित्रांनो, काही शाळांमध्ये मुख्याध्यापक जे असतात ते आपल्या कर्मचाऱ्यांना, शिक्षकांना स्वाक्षरी करू देत नाही. ते म्हणतात की आधी शाळेचं काम करा, नंतर स्वाक्षरी करा. तुम्ही सही करता पण तुम्ही कामं करत नाही, अशी मनमानी करतात. मग मित्रांनो, याबाबत हे पत्र या ठिकाणी आलेलं आहे. तर मित्रांनो, आपण आता हे सविस्तर बघूया. तर मित्रांनो, मागे बोलल्याप्रमाणे हे पत्र आहे शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य या इथून हे पत्र आलेलं आहे. तर मित्रांनो, यात बघा, प्रति हे पत्र कोणाकोणाला आहे तर विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभागाचे, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व, शिक्षण निरीक्षक तसेच शिक्षणाधिकारी, शिक्षण प्रमुख, प्रशासन अधिकारी, महानगरपालिका, नगरपालिका सर्व. म्हणजे मित्रांनो, प्रत्येक शाळांसाठी हे पत्र आलेलं आहे. तर बघा मित्रांनो, विषय काय दिले त्यांनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत उपस्थित झाल्याबरोबरच कर्मचारी हजेरी रजिस्टरवर स्वाक्षरी करू देण्याबाबत. म्हणजे मित्रांनो, शाळेत हजर झाल्याबरोबर आधी स्वाक्षरी करू द्यावी, त्यानंतर त्यांना कामं करायला द्यावी, असं या ठिकाणी हे पत्र काढलेलं आहे. बघा मित्रांनो, काय नेमकी आहे माहिती यामध्ये. आणि मित्रांनो, हे पत्र पाहिलं आपण तर कधीचं आहे, 11 मार्च 2026चं. आता मित्रांनो, आपण सविस्तर बघूया. उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळेत गेल्यानंतर शालेय कामकाज सुरू होण्या अगोदरच सुरुवातीला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची हजेरीवर स्वाक्षरी होणे अनिवार्य आहे. म्हणजे मित्रांनो, शिक्षक किंवा कोणताही कर्मचारी शाळेत पोचल्यानंतर आधी त्याने स्वाक्षरी करणे गरजेचं आहे. परंतु बऱ्याच शाळेत मुख्याध्यापक आपली मनमर्जी करून त्या संबंधित शिक्षकांना हजेरीवर स्वाक्षरी करू न देता शालेय कामकाज पूर्ण झाल्यावर स्वाक्षरी करायला स्वाक्षरी हजेरी देतात. ही बाब अतिशय गंभीर व नियमबाह्य असल्याबाबत कळवले आहे. म्हणजे मित्रांनो, काही ठिकाणी काय करतात की पूर्ण दिवसभर कामं करा किंवा दिलेले काम पूर्ण करा, त्यानंतर स्वाक्षरी करा, असे मुख्याध्यापक करतात. मग मित्रांनो, हे अतिशय चुकीचं आणि गंभीर बाब आहे. त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विहित वेळेत शाळेत हजर झाल्यानंतर लगेचच त्यांची हजेरी पत्रकावर स्वाक्षरी घेण्यात यावी. तसेच स्वाक्षरीच्या वेळी हजेरी पत्रक उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्याबाबत आपल्या अधीनस्थ सर्व शाळा, उच्च माध्यमिक शाळांना कळवण्यात यावे. म्हणजे मित्रांनो, शिक्षक किंवा कर्मचारी शाळेत पोहोचल्यानंतर पटकन ते सही करण्यात यावी आणि त्यांना सही करायला हजेरी द्यावी, असे या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. मित्रांनो, हे पत्र आहे डॉक्टर महेश पालकर, शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक या साहेबांचे पत्र आहे. आणि मित्रांनो, या पत्राच्या अनुषंगाने कोणत्याही शिक्षकाने किंवा शाळेच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने शाळेत हजर झाल्यानंतर आधी त्यांनी आपली स्वाक्षरी करून घ्यावी, त्यानंतर आपली कामं सुरू करावी. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना, आपल्या मित्रपरिवाराला ह्या व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.